नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळात धुवाधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे दुधीवरे खिंडीमध्ये दरड कोसळली आणि दरड कोसळल्यानंतर या ठिकाणी 5 गावाची जी पाणीपुरवठा योजना आहे तिचा पाईप या दरडीखाली जे मोठे मोठे दगड आलेले आहेत या दगडामुळे तुटलेला आहे आणि 3 दिवसापासून पाणीपुरवठा या ठिकाणी बंद झालेला आहे. तर या गावचे नागरिक आहेत, सरपंच आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल? नमस्कार. ही मावळ प्रादेशिकची ही लाईन आहे. ती 6 तारखेला जी दरड कोसळली दुधोरे खिंडीत त्यावेळेसच ही पण इथं दगडाचा भाग, काही भाग डोंगराचा काही भाग कोसळला. त्याच्यामुळं असे एवढे मोठमोठे दगड पाईपलाईनवरती पडले आणि आमच्या 5 ते 7 गावांचा जो पाण्याचा प्रश्न होता तो आता त्या तुटलेल्या दगडामुळे तुटलेल्या पाईपामुळे जो पाण्याचा प्रश्न आहे तो विस्कळीत झालेला आहे. टाकीमध्ये पाणी नाही. 5-7 दिवस झाले, 4 दिवस झाले लोकांना प्यायला पाणी नाही. पावसाचं पाणी साठवून लोक गाळून ते पाणी पित आहेत. तरी माझी अशी इच्छा आहे की PGMG जी आहे मावळ प्रादेशिकची ही योजना, त्यांनी त्वरित लवकरात लवकर ही पाईपलाईनचं काम दुरुस्त करून आमच्या 5 ते 7 गावांचा जो पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याचं त्यांनी लवकरात लवकर योग्य ते काम करून लवकरात लवकर ते दुरुस्त करून योग्य ते कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे. काय सांगाल नेमकं की ही 7 गावाची पाणीपुरवठा योजना आहे, दरड कोसळल्यानंतर दुधीवरे खिंडीमधले जे काही दरडीचा भाग जो आहे, जो मुरुम दगड साठलेले तेही सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेले नाहीत आणि आता 3 दिवस झालं पाण्याची लाईन ही दरडीमुळं नुकसानग्रस्त झाली, तुटलेली आहे. त्याबद्दल काय सांगा? जी 6 तारखेला दुधोरे खिंडीमध्ये औंडुली साईडला जी वटून डोंगरावरची दरड कोसळली त्या दरडमध्ये आमची MGPची आता नवीनच लाईन झाली. 4 महिने झाले, पण ती लाईन त्यांनी आता दरड कोसळल्यामुळे ती लाईन पूर्णतः उकडून बाहेर आलेली आणि त्याच्यातून पूर्ण जो गाळ आहे तो पाईपलाईनमध्ये पूर्ण गेला आणि 3 दिवस गावात कुठेही पाणी नाही पिण्यासाठी. तरी MGPला आमची एक विनंती आहे ग्रामस्थांची आणि पूर्ण 7 गावांची की त्वरित 2 दिवसामध्ये पाईपलाईन दुरुस्त करून आमचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो तुम्ही मिटवावा. अन्यथा काय आहे, पुरत लोकांना पावसाचं पाणी आणि हे पाणी नसल्यामुळे पूर्ण लोक आजारी पडेल. म्हणजे तरी पण MGPचे जे कोणी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना आमची विनंती ग्रामस्थाकडून की त्वरित 2 दिवसामध्ये पाणी करून आमची पाईपलाईन दुरुस्त करून द्यावी ही आमची विनंती. बरं, यामध्ये औंढे, औंडोली, भाजे, पाटण, बोरज कोणत्या गावाचा सहभाग आहे? आमच्या या पूर्ण पाटण प्रदेश 9 गावे, दुधोरे, शिंदगाव, आंबेगाव, औंढे, औंडोली, सदापूर, भाजे, देवले, पाटण, बोरज आणि हॅबिटेड असे 9 गावांचा ह्या पाईपलाईनवरती समावेश आहे. आता टोटल ही लाईन 3 दिवस झाले, 3 लाईन म्हणजे टोटल पाणी बंद आहे. कोणत्याच गावाला पाणी पुरवठा नाही आहे. पण शिंदगावपाशी पण पाण्याच्या प्रवाहामुळे शिंदगावची लाईन पण गेलेली आहे, त्यामुळे पाणी तिकडून कोणाला पुरवठा नाही. त्वरित लक्ष घालून ती लाईन आमची दुरुस्त करून द्यावी ही आमची शासनाला आणि MGPला मागणी आहे. आमचे ग्रामसेवक पण आहे, त्यांनी पण याचा पंचनामा करून त्यांना पाठवलं आहे. त्यांनी कालही जे कोणी अधिकारी त्यांना सांगितलं, त्यांनी अजूनही पाणी केली नाही आहे. तरी आमचं विनंती आहे की तुम्ही उद्या किंवा आज पाणी करून काम त्वरित चालू करावे. कोणती लाईन आहे आणि कधीपासून बिघडलेली? 6 तारखेला जो मुसळधार पाऊस आला त्यामध्ये दुधोरे खिंड इथे दरड कोसळल्यामुळे जो मेन पाणी पुरवठा आहे औंढे, औंडोली, देवले, बोरज, पाटण तो खंडित झालेला आहे. सदर बाबतीत जेव्हा आम्ही समक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्याला फोनद्वारे आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे की त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करावा, नाहीतर या पावसाच्या पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे कुठली या 7 गावामध्ये रोगराई पसरू शकते आणि काही म्हणजे दुर्घटना घडू शकते. त्या प्रकारची आम्ही सूचना दिलेली आहे. तरी आत्तापर्यंत कुठलाही सदर विभागाचा अधिकारी इथे येऊन पाईपलाईनची पाहणी केलेली नाही आणि माझी विनंती आहे ग्रामसेवक यांना त्यांनी लवकरात लवकर त्यांनी पाईपलाईन दुरुस्त करून द्यावं आणि पाणी पुरवठा सुरळीत करावा. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.